नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्चना मोहिते बोडखे। आज आपण इयत्ता 11वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील व्याकरण विभागातील शब्दशक्ती हा पाठ शिकणार आहोत। शब्दशक्ती म्हणजे काय हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला थोडासा भाषेचा इतिहास अगदी थोडक्यात समजून घेणं अगत्याचं आहे असं मला वाटतं। आदिमानव मित्रांनो ज्यावेळी समूहाने राहायला लागला त्यावेळी त्याला एकमेकांशी संवाद साधण्याची गरज भासायला लागली। मात्र त्या काळामध्ये भाषा हा प्रकार उदयाला आलेला नव्हता, किंबहुना भाषा आपल्याला बोलता येते किंवा त्या पद्धतीने आपल्याला एकमेकांशी संपर्क साधता येतो हेच मुळात आदिमानवाला माहिती नव्हतं। आणि मग त्यामुळे काय झालं की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये खाणाखुणांनी त्याने हातवारे करून त्याने एकमेकांशी संपर्क साधायला सुरुवात केली, संवाद साधायला सुरुवात केली। ती होती संकेतांची भाषा। कालाच्या ओघामध्ये मानवाच्या लक्षात आलं आपण आपल्या घशातून काही आवाज सुद्धा काढू शकतो, आपल्या मुखातून आपण काही आवाज काढू शकतो आणि मग या आवाजांची त्या खाणाखुणांशी त्या संकेतांशी संगती लावण्याचं काम त्याने सुरू केलं। आणि त्यानंतरच्या काळात काय झालं की पृथ्वीवर आपल्या अवतीभोवती अस्तित्वात असलेल्या वस्तू ज्या प्रकारे कृती करतात ती कृती त्या प्राण्याशी किंवा त्या पक्ष्याशी जोडण्यात यायला लागली। उदाहरणार्थ बेडूक म्हणजे उड्या किंवा उंदीर म्हणजे बिळात लपून बसणं, मासा म्हणजे पोहणं या गोष्टींचं प्रतीक झालं। ते सूर्य हे प्रकाशाचं प्रतीक झालं, रात्र अंधाराचं प्रतीक झालं। मग नंतरच्या काळामध्ये सांकेतिक भाषेच्या नंतरच्या काळामध्ये मानव प्रतिकात्मक भाषेच्या साह्याने एकमेकांशी संपर्क साधायला लागला। या संदर्भात एक उदाहरण अतिशय प्रसिद्ध आहे मित्रांनो। पर्शियन्स लोकांनी सिथियन्स लोकांशी पूर्वीच्या काळी संपर्क साधला आणि तो संपर्क साधण्याचा प्रकार आपल्याला जरा नवीन वाटण्याचा संभव आहे, कारण आज आपण भाषेच्या साह्याने एकमेकांशी बोलत असतो किंवा संवाद साधत असतो, संपर्क साधत असतो। पण ज्यावेळी भाषा अस्तित्वात नव्हती त्यावेळी पर्शियन्सनी सिथियन्सना जो मेसेज द्यायचा होता, संदेश द्यायचा होता, तो संदेश कशा पद्धतीने दिला माहितीये? त्यांनी त्यांच्याकडे एक बेडूक, एक उंदीर, एक पक्षी आणि 5 बाण पाठवले। आणि हा प्रतिकात्मक संदेश ज्यावेळी सिथियन्सनी रिसीव्ह केला त्यावेळी त्यांना त्यातला अर्थ चटकन कळला, कारण त्या काळी एकमेकांशी संपर्काची भाषाच मुळी ती होती। त्या प्रतिकात्मक भाषेचा त्या संदेशाचा अर्थ हा होता की तुम्ही पक्षासारखं आकाशात उडू शकता, तुम्ही बेडकासारखं उड्या मारत मारत लवकरात लवकर अंतर कापू शकता, किंवा तुम्ही उंदरासारखे बिळात राहू शकता। म्हणजे अशा पद्धतीने एकतर उड्या मारत पळून जाऊन किंवा जमिनीच्या आत म्हणजे गुहांच्या आत किंवा पक्षासारखं आकाशात उडून तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकता का आमच्यापासून? आणि नसेल तर काय करा, हे 5 बाण आहेत, आम्ही तुमच्यावर बाणांचा वर्षाव करून त्यामुळे युद्धाला तयार राहा। म्हणजे अशा प्रकारे प्रतिकात्मक भाषा एकमेकांशी आदिमानव वापरायला लागला। त्यानंतर आजही ही प्रतिकात्मक भाषा अस्तित्वात आहेच की, मला असं वाटतं। आपण आपल्या फोनवर जे इमोजीज पाठवतो वेगवेगळे, हो ना, भाषेचा वापर करण्याऐवजी वेळेची बचत करण्यासाठी म्हणा किंवा अक्षर टाईप करण्याचा कंटाळा म्हणून म्हणा, पण आपण आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणारे इमोजीज पाठवतो। आपण सगळं लांबलचक वाक्य लिहित बसत नाही आपल्याला काय म्हणायचंय ते। म्हणजे ही जी इमोजीजची भाषा आहे ती कसली भाषा आहे? ती प्रतिकात्मक भाषाच आहे। म्हणजे त्या काळातल्या भाषेचं हे आधुनिक रूप आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यानंतर काय झालं की या प्रतिकात्मक भाषेच्या नंतर आदिमानवाच्या असं लक्षात यायला लागलं की तो त्याच्या मुखातून काही आवाज काढू शकतो। आणि मग ज्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं त्यावेळी त्याने असा विचार केला की आपण आपल्या मुखातून काढू शकत असलेले हे आवाज आणि आपण करत असलेल्या काही खाणाखुणा यांचा एकमेकांशी संबंध जोडून आपण जर पाहिला तर आपल्याला विशिष्ट खाणाखुणांना विशिष्ट आवाज देऊन संपर्क साधणं जास्त सोपं करता येईल। मग त्यावेळी त्यांनी उदाहरणार्थ या खुणेला थांब किंवा या खुणेला ये अशा प्रकारे वेगवेगळ्या खाणाखुणांना वेगवेगळे शब्द समूह म्हणजे मुखातून त्यांच्या जे निघत असत आवाज ते संबद्ध केले आणि अशा पद्धतीने मग सांकेतिक आणि बोली भाषेचं मिश्र रूप पहिल्यांदा तयार झालं।
त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या लक्षात आलं की या दोहोंचं असोसिएशन नसलं म्हणजे या दोन भाषा एकमेकांशी संबद्ध करूनच आपण संपर्क साधू शकतो असं नाही, तर आपण सांकेतिक भाषा वगळता केवळ मौखिक भाषेच्या साह्याने सुद्धा संपर्क साधू शकतो. मग हे ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं त्यावेळी हळूहळू मौखिक भाषेचा विकास झाला. लेखी भाषेचं रूप त्यानंतर बऱ्याच नंतरच्या काळातलं. मग मौखिक भाषा अस्तित्वात आल्यानंतर आपलं सुरुवातीचं जे साहित्य होतं आपल्याकडलं, वेद, उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्य ग्रंथ, आपले श्रुती स्मृती ग्रंथ वगैरे, हे सगळे जे ग्रंथ आहेत ते सुरुवातीच्या काळामध्ये मौखिक परंपरेनेच जतन करण्यात आले. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करून त्याचं संवर्धन अशाच पद्धतीने करण्यात आलं. आणि त्यानंतरच्या काळात ज्यावेळी लेखी भाषेचा शोध लागला, मानवाने लेखी भाषेचा वापर सुरू केला, त्यावेळी हे सगळे ग्रंथ जे आहेत ते लिपिबद्ध करण्यात आले आणि लेखी स्वरूपात हे सगळं साहित्य आपल्यासाठी उपलब्ध झालं. आपले जे वर्ण आहेत भाषेतले, स्वर आहेत, व्यंजन आहेत, त्यांचं मूळ माहेश्वर सूत्रांमध्ये आहे. ही माहेश्वर सूत्र आपल्याला प्राचीन वैयाकरणांच्या ग्रंथांमध्ये आढळतात. म्हणजे पाणिनीच्या ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला अयुण, रुलरुक, एओंग, अयौच, हयवरट, लन, यमंगणनम, झभय, घडधश, जबगडदश, खफ छठत चटताव, कपय, शशसर, हल अशा प्रकारची जी माहेश्वर सूत्र आहेत पाणिनीने आपल्या सगळ्यांना दिलेली. आपण सगळे पाणिनीचं व्याकरण शिकत असतो. म्हणजे देवनागरी लिपीचा अभ्यास करणारे लोक पाणिनीने सांगितलेलं व्याकरण शिकत असतात. त्यामुळे त्यांनी सांगितलेली माहेश्वर सूत्र मी तुम्हाला सांगितली. तर अशा प्रकारे अव्यवस्थित असा वर्णसमूह आपल्याला मिळाला आणि मग त्याच्यानंतर त्याची योग्य संगती लावून त्यातले स्वर सेपरेट करण्यात आले, वेगळे करण्यात आले, त्यातली व्यंजनं वेगळी करण्यात आली आणि त्यानंतर भाषेचा लेखी पद्धतीने आपण अभ्यास करायला लागलो, भाषा आपण लिपिबद्ध करायला लागलो आणि आज आपल्याजवळ जी भाषा अस्तित्वात आहे ती या आपल्या सगळ्या पूर्वजांच्या प्रयत्नांची परिणती स्वरूप मिळालेली भाषा आहे. ही भाषा आपल्याला मिळाल्यानंतर मग आपण भाषा आणखी विकसित केली. एका शब्दासाठी अनेक अर्थ आपण व्यक्त करायला लागलो. त्यानंतर अनेक शब्दांतून एकच अर्थ सुद्धा व्यक्त करण्याची कला आपण साध्य केली. आपल्या मानवी भावभावना ज्या आहेत त्या नानाविध प्रकारच्या आहेत. प्रेम, स्नेह, लोभ अशा एकाच भावनेसाठी वेगवेगळे शब्द आपण तयार केले. अगदी हास्य या गोष्टीसाठी सुद्धा स्मितहास्य, हसणं, खिदळणं पासून ते अगदी प्रचंड सातमजली हास्य किंवा हास्याच्या गडगडाटापर्यंत असं शब्द वैविध्य आपण तयार केलं. म्हणजे भाववैविध्य मानवामध्ये जसं आहे त्याचप्रमाणे भाषेचा जसजसा विकास व्हायला लागला त्याप्रमाणे आपण शब्द वैविध्य देखील तयार केलं. आता हे जे शब्द आपण बोलतो म्हणजे मी जे बोलते तो अर्थ, तो भाव तुमच्यापर्यंत पोहोचतो, याला कारण असतं तो शब्द वहन करत असलेली शक्ती. तो शब्द ज्या शक्तीचं वहन करतो ती शक्ती त्या शब्दात असते आणि या शक्तीला शब्दशक्ती असं म्हटलं जातं. कधी कधी आपण उच्चारलेल्या शब्दाचा जो अर्थ सहज व्यक्त होतो तोच अर्थ घेत असतो. कधी कधी त्या उच्चारलेल्या शब्दाशी संबद्ध असलेला दुसरा अर्थ आपण घेतो. कधी कधी तो शब्द प्रत्यक्षरित्या आपल्याला जे सुचवतो आहे त्याच्या मागे अप्रत्यक्षरित्या आपल्याला त्याला काय सांगायचंय ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अशा प्रकारे शब्दाच्या विविध प्रकारच्या शक्तींच्या माध्यमातून आपल्याला कळणारे अर्थ आपण ग्रहण करत असतो. त्यामुळे या शब्द शक्तींचा अभ्यास करणं भाषेच्या योग्य वापरासाठी, भाषा उत्तमरित्या अवगत करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे आणि त्यामुळे आपल्याला शब्दशक्ती शिकायची आहे. मित्रांनो, माणसांचे परस्परांतील व्यवहार भाषेच्या माध्यमातून चालतात. मी आताच तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे भाषा हळूहळू इव्हॉल्व्ह करण्यात आली, म्हणजे अस्तित्वात आल्यानंतर तिचं कशा प्रकारे संवर्धन करण्यात आलं. भाषेच्या माध्यमातूनच साहित्याची निर्मिती होते आणि दोन्ही ठिकाणची म्हणजे व्यवहारातली भाषा आणि साहित्यातील भाषा परिणामकारक असते, वैशिष्ट्यपूर्ण असते. चित्रकार ज्याप्रमाणे आपला अनुभव रंगांमधून व्यक्त करतो, गायक आपल्या गायनातून सुरांतून व्यक्त करतो, त्याचप्रमाणे लेखक शब्दबद्ध करून आपला अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. संदेश, भावना, विचार यांची देवाणघेवाण होण्यासाठी, त्यांची प्रभावी रीतीने अभिव्यक्ती होण्यासाठी योग्य, सूचक आणि पोषक शब्दांची योजना करावी लागते.
अनेक शब्दांमधून योग्य शब्दाची निवड करण्यासाठी ती योग्य क्षमता आपल्यामध्ये असायला हवी आहे. तिचा अचूक वापर करण्याचं कौशल्य देखील आपण आत्मसात करायला हवंय. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला शब्दशक्तीची ओळख असणं अगदी अगत्याचं ठरतं, अत्यावश्यक ठरतं. आपण उदाहरणांच्या साह्याने हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिलं उदाहरण आहे, मी आज मोठा दगड पाहिला. दुसरं उदाहरण आहे, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेष. आणि तिसरं उदाहरण आहे, माझ्या मनात बंद दगड. प्रस्तुत वाक्य आपण नीट पाहिली तर आपल्याचं लक्षात येतं की प्रत्येक वाक्यात दगड हा शब्द आहे. मात्र प्रत्येक वाक्यातल्या दगड या शब्दाचा अर्थ सारखाच आहे असं मात्र नाही. प्रत्येक वाक्यातील दगड या शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे असं आपल्या इथे लक्षात येतं. मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा अर्थ संदर्भाने आपल्याला या ठिकाणी ग्रहण करावा लागतो. हे जे सामर्थ्य त्या शब्दाच्या ठिकाणी आहे, म्हणजे मूळ अर्थाव्यतिरिक्त असलेला अर्थ वाचकापर्यंत किंवा श्रोत्यापर्यंत पोहोचवण्याची शब्दाची ही जी शक्ती आहे, हे जे सामर्थ्य आहे, त्यालाच शब्दशक्ती असं म्हणतात. शब्दाच्या अंगी एकूण 3 प्रकारच्या शक्ती असतात: अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. त्यातली पहिली शब्दशक्ती आपण पाहूयात, अभिधा. या 3 उदाहरणातून जे आपण वर पाहिलं त्यातून आपल्या असं लक्षात येतं की पहिल्या वाक्यामध्ये म्हणजे मी आज मोठा दगड पाहिला या वाक्यामध्ये दगड हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला शब्दशः त्याचा जो अर्थ आहे तो कळतो. म्हणजे कठीण असलेली एखादी वस्तू म्हणजे दगड, तो दगड अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर येतो. ठराविक आकाराची एक जड वस्तू हा अर्थ दगड या शब्दाचा व्यक्त करण्याची जी शक्ती या शब्दाच्या ठायी आहे तिला अभिधा शक्ती असं म्हणतात. म्हणजे शब्दाचा शब्दशः अर्थ, अक्षरशः अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती आहे शब्दाची तिला अभिधा शक्ती असं म्हणतात. अभिधा शक्तीची वैशिष्ट्ये अशी आहेत की ही शब्दाची पहिली शक्ती आहे. म्हणजे दगड हा शब्द उच्चारल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर जी ठराविक आकाराची जड कठीण वस्तू येते ती म्हणजे दगड. पहिल्यांदा दगड हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्यासमोर हा अर्थ उलगडतो, त्यामुळे ही शब्दाची पहिली शक्ती मानली जाते. दुसरं वैशिष्ट्य अभिधा शक्तीचं असं आहे की वाचल्याबरोबर आपल्याला शब्दशः अर्थ कळतो. रूढ अर्थ असतो तो, म्हणजे हा अर्थ जो असतो तो लोकांनी संकेताने ठरवलेला असतो. संकेताने ठरवलेला असतो म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळी विशिष्ट शब्दाला विशिष्ट अर्थ प्रदान करण्याची सुद्धा एक पद्धती होती. म्हणजे पूर्वीच्या म्हणजे फार पूर्वीच्या काळी ज्यावेळी भाषा अगदी हळूहळू विकसित व्हायला लागली त्या काळातली ही गोष्ट आहे. तर मानव समूहाने राहत असताना ज्यावेळी समूहाने निश्चित केलं की या अमुक एका गोष्टीला अमुक हा शब्दसमूह किंवा वर्णसमूह द्यायचा, म्हणजे या गोष्टीला आपण हे नाव द्यायचं, हे ज्यावेळी सगळ्या समूहाने मिळून ठरवलं त्यावेळी त्या गोष्टीसाठी त्या वस्तूसाठी तो शब्द रूढ झाला. म्हणजेच काय, तर अभिधा शक्ती काय करते, तर शब्दाचा जो रूढ अर्थ अनेक लोकांनी एकत्र येऊन ठरवलेला अर्थ असतो तो अर्थ ही अभिधा शक्ती व्यक्त करत असते. हा जो अर्थ असतो अभिधा शक्तीचा हा शब्दकोशात सुद्धा आपल्याला सहज सापडतो. आणि नंतरचं वैशिष्ट्य असं आहे की अभिधा शक्तीच्या साह्याने हा जो अर्थ व्यक्त होत असतो शब्दाचा याला वाच्यार्थ म्हणतात. म्हणजे शब्द वाचल्याबरोबर जो अर्थ त्याचा व्यक्त होतो त्याला म्हणायचा वाच्यार्थ, शब्दाचा वाच्यार्थ. म्हणजे अभिधा शक्तीने वाच्यार्थ व्यक्त होतो आणि वाच्यार्थ व्यक्त करणारी जी शक्ती असते तिला अभिधा शक्ती म्हणायचं. आता आपण दुसरी शक्ती बघूयात शब्दाची, ती आहे लक्षणा. दुसरं जे वाक्य होतं त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. या ठिकाणी आपण काळ्या दगडावरची रेघ म्हटल्यानंतर डोळ्यासमोर दगड नाही आणत, म्हणजे शब्दशः अर्थ आपण लक्षात घेत नाही, तर त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ आपण लक्षात घेतो. ही जी शब्दाची शक्ती असते ना, शब्दाशी संबंधित दुसरा अर्थ सूचित करण्याची शक्ती त्याला म्हणायचं लक्षणा शक्ती. आणि या शक्तीच्या साह्याने जो अर्थ व्यक्त होतो त्याला म्हणायचं लक्षार्थ. आता आपण लक्षणा या शब्दशक्तीची काही वैशिष्ट्ये पाहूयात. याचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की शब्दाचा शब्दशः नव्हे तर दुसरा अर्थ व्यक्त होतो. म्हणजे त्या शब्दाशी संबद्ध असलेला दुसरा अर्थ लक्षणा या शक्तीने शब्दशक्तीने सूचित केला जातो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते असं आहे की बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. म्हणजे मूळ अर्थ इथे अस्तित्वात राहत नाही.
मूळ अर्थ बाजूला होतो, बाधित होतो आणि दुसरा अर्थ जो आहे तो प्राधान्याने समोर येतो किंवा आपण कन्सिडर करतो, प्राधान्याने आपण लक्षात घेतो तो दुसरा अर्थ. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य असं आहे की मूळ अर्थ उपयोगी पडत नाही, त्यामुळे संदर्भाने जुळलेला दुसरा जो अर्थ आहे तोच आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आणि चौथं वैशिष्ट्य असं आहे की लक्षणा शक्तीच्या साह्याने हा जो अर्थ व्यक्त होतो या अर्थाला म्हणतात लक्ष्यार्थ. तर या ठिकाणी आपल्या असं लक्षात आलं की लक्षणा या शब्दशक्तीच्या बाबतीमध्ये मुख्यार्थ जर आपण लक्षात घेतला तर अर्थ लागतच नाही. जसं त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, या ठिकाणी काळ्या दगडावरची रेघ, या ठिकाणी दगड या शब्दाचा शब्दशः अर्थ आपण जर लक्षात घेतला, मुख्य अर्थ किंवा वाच्यार्थ लक्षात घेतला तर अर्थ लागतच नाही, संगती लागत नाही अर्थाची. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, त्याच्याशी जुळणारा दुसरा, त्याच्याशी सुसंगत असणारा दुसरा एखादा अर्थ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. हा जो दुसरा अर्थ असतो त्याला लक्ष्यार्थ म्हणायचं आणि हा दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती आहे तिला म्हणायचं लक्षणा शक्ती. म्हणजे या ठिकाणी मूळ अर्थाला बाधा येते आणि दुसरा अर्थ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो, हे महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण आणखी एखादं उदाहरण बघूयात. ज्यावेळी आपण जेवणाची तयारी करतो त्यावेळी आई आपल्याला सांगते, चला पानावर बसा. पानावर बसा याचा अर्थ पानाच्या वर जाऊन बसायचं असं आहे का? नाही. तर पानावर बसा म्हणजे पानाच्या शेजारी जिथे पाट मांडलेला असेल त्या पाटावर बसायचंय. म्हणजेच पानावर बसा म्हणजे पाना शेजारी बसा. या ठिकाणी चला पानावर बसा या वाक्यामध्ये पानावर या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर मोठा घोळ होतो, मोठी गडबड होते. म्हणून काय करावं लागतं आपल्याला, इथे मुख्यार्थाला बाधित करून टाकावा लागतं. मुख्यार्थ पूर्णपणे बाजूला ठेवावा लागतो, अजिबात लक्षात घ्यावा लागत नाही. आणि त्याच्याशी सुसंगत असलेला म्हणजे पानावर म्हणजे पानाच्या शेजारी हा अर्थ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आणि अशा पद्धतीने हा लक्षार्थ आपण लक्षात घेतो. ही लक्षार्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती आहे तिला लक्षणा म्हणतात. आणखी एखादं उदाहरण पाहायचं झालं तर घरावरून हत्ती गेला असं आपण म्हणतो, घरावरून उंट गेला असं आपण म्हणतो. त्यावेळी आपल्याला काय म्हणायचं असतं, अक्षरशः आपल्या घराच्या वरून हत्ती जातो किंवा उंट जातो का? नाही, घरावरून जातो म्हणजे काय, घराच्या दारासमोरून आपल्या फाटकासमोरून हत्ती जातो, उंट जातो. मग यावेळी या ठिकाणी ज्यावेळी आपण घरावरून हत्ती गेला हे वाक्य ऐकतो त्यावेळी आपल्या डोक्यात असं येत नाही की घराच्या वरून हत्ती गेलेला आहे. म्हणजे काय होतं, तर आपण शब्दाचा घरावरून या शब्दाचा शब्दशः अर्थ लक्षात घेत नाही, तर त्याला बाधित करून टाकतो, त्याला बाजूला ठेवतो आणि त्याच्याशी सुसंगत त्याला जोडणारा असा दुसरा अर्थ म्हणजे घराच्या समोरून हत्ती गेला असा अर्थ आपण लक्षात घेतो. त्यामुळे या ठिकाणी लक्षणा ही शब्दशक्ती लक्षार्थ व्यक्त करते आहे. त्यानंतर तिसरी जी शब्दशक्ती आहे ती आहे व्यंजना. तिसऱ्या उदाहरणामध्ये माझ्या मना बन दगड, हे जे आपण उदाहरण पाहिलं या उदाहरणामध्ये दगड बन आपण आपल्या मनाला सांगतोय. यामध्ये आपण अक्षरशः दगड, ठराविक आकाराची जाड अशी वस्तू, कठीण अशी वस्तू नजरेसमोर आणली तर मोठा अनर्थ होऊन जाईल. मन दगडात रूपांतरित होऊ शकत नाही असं आपल्याला वाटेल, हो ना. त्यामुळे या ठिकाणी तो वाच्यार्थ अजिबात सुसंगत ठरत नाही. मग अशावेळी काय करावं लागतं आपल्याला, तर बन दगड या शब्द समूहाचा शब्दशः अर्थ न घेता आपल्याला मन घट्ट कर, दगडासारखं कठीण कर, आघात सहन करण्याची क्षमता बाळग असा वेगळा सुसंगत अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं, मूळ अर्थाला बाधा आलेली नाहीये. दगडासारखा कठीण हो, दगडासारखा मजबूत किंवा कणखर हो असं ज्यावेळी आपल्याला म्हणायचं असतं त्यावेळी मुख्य अर्थाला बाधा न येता दगडासारखा कठीण बनायचंय, आपल्याला दगडासारखं कणखर बनायचंय, मजबूत बनायचंय. या ठिकाणी आपण मुख्यार्थाला बाधा आणलेली नाहीये, तर मुख्यार्थाशी जुळणारा दुसरा अर्थ मुख्यार्थाला बाधा न आणता आपण स्वीकारलेला आहे. ज्यावेळी असं होतं त्यावेळी शब्दाची व्यंजना ही शब्दशक्ती कार्यरत असते आणि ही शक्ती जो अर्थ व्यक्त करते त्याला व्यंग्यार्थ किंवा व्यंजक अर्थ असं म्हटलं जातं. तर मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळाच अर्थ व्यक्त करण्याची ही शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना शक्ती असं म्हणतात. या व्यंजना शक्तीची काही वैशिष्ट्ये आपण बघूयात आता. या व्यंजना शक्तीमधून शक्तीच्या साह्याने शब्दातून वेगळाच अर्थ सूचित होतो. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की मूळ अर्थाला बाधा येत नाही. लक्षणामध्ये आपण पाहिलं की मूळ अर्थाला बाधा येते, इथे मात्र मूळ अर्थाला बाधा येत नाही. आणि तिसरं वैशिष्ट्य असं आहे की हा दुसरा जो सुसंगत अर्थ असतो तो अर्थ ही व्यंजना शक्ती वाचकांपर्यंत पोहोचवते.
चौथं वैशिष्ट्य असं आहे की व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रकट होणारा हा जो अर्थ आहे शब्दाचा, याला व्यंग्यार्थ असं म्हणतात, व्यंजक अर्थ असं म्हणतात, याला ध्वन्यर्थ असं पण म्हणतात. म्हणजे ध्वनित होणारा अर्थ म्हणजे ध्वन्यर्थ असं म्हणतात. यालाच प्रतीयमान अर्थ असं सुद्धा म्हणतात. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीची प्रचिती येते किंवा जी गोष्ट आपल्याला प्रतीत होते तो अर्थ आपण इथे स्वीकारत असतो, त्यामुळे या अर्थाला प्रतीयमान अर्थ असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच व्यंजना या शब्दशक्तीच्या साह्याने व्यक्त होणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ, व्यंजक अर्थ, प्रतीयमानार्थ किंवा ध्वन्यर्थ अशा नावांनी ओळखलं जातं. व्यंग्यार्थाची गंमत अशी आहे की या व्यंजना शक्तीच्या साह्याने आपण समजा एक अर्थ घेतला ना तरी आपल्या समोरची व्यक्ती तोच अर्थ घेईल असं नाही बरं. ती व्यक्ती आपल्या सोयीने वेगळा अर्थ सुद्धा घेऊ शकते. उदाहरण द्यायचं झालं तर घंटा झाली हे जे वाक्य आहे, या वाक्याचा कदाचित मी अर्थ असा घेईन की 10 वाजले. दुसरी व्यक्ती असा अर्थ घेईल की चला ऑफिसला जायची वेळ झाली. तिसरी व्यक्ती अर्थ घेईल की आता शाळा भरली असेल, मला वेळ झालेला आहे, लवकर निघायला हवंय. किंवा संध्याकाळी घंटा वाजली तर कुणाला वाटेल चला ऑफिस सुटलंय आता, कुणाला वाटेल शाळा सुटायची वेळ झालेली आहे, कुणाला वाटेल की आता हातपाय धुवून देवाजवळ परवचा म्हणण्याची वेळ झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय तर व्यंजक अर्थ जो आहे तो प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या सोयीनुसार घेऊ शकते. अशा प्रकारे सूचकता, ध्वन्यर्थ, व्यंग्यार्थ यांनी युक्त असलेलं जे काव्य असतं ते अतिशय श्रेष्ठ दर्जाचं काव्य मानलं जातं. आपण आणखी एखादं उदाहरण बघूयात व्यंजक अर्थ असलेलं. सूर्य उगवला हे जे वाक्य आहे, हे वाक्य उच्चारल्यानंतर त्याचा वाच्यार्थ काय आहे? सूर्योदय झाला, म्हणजे सूर्य आकाशामध्ये वर आलेला आहे. मात्र हा जरी वाच्यार्थ असला तरी याचा व्यंग्यार्थ जो आहे तो व्यक्तिगणिक प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळा होऊ शकतो. म्हणजे काहींना वाटेल की सूर्योदय झाला म्हणजे आपली झोपेतून उठण्याची वेळ झाली, काही लोकांना वाटेल झाडलोट करण्याची, सडासारवण करण्याची वेळ झाली आहे, काहींना वाटेल की आपल्या धार्मिक प्रार्थनेची वेळ झालेली आहे, काहींना वाटेल चला आंघोळीची वेळ झालेली आता शाळेला जायला हवंय. म्हणजे काय तर याचा वाच्यार्थ जरी एक असला तरी यातून प्रतीत होणारा जो व्यंग्यार्थ असतो तो व्यक्तिगणिक निरनिराळा असू शकतो. आपल्याला वाचन किंवा लेखन करताना शब्दांच्या या तीनही शक्तींचं म्हणजे अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या तीनही शक्तींचं ज्ञान असणं अतिशय आवश्यक असतं. मित्रांनो, शब्दशक्तींची गरज आपल्याला का पडते हे आपण बघूयात. ललित वाङ्मयामध्ये अनुभवांचं अतिशय प्रत्ययकारी अगदी परिणामकारक असं दर्शन घडवायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या शब्दशक्तींच्या साह्याने लेखन करणं आवश्यक ठरतं. कारण अशा पद्धतीनं केलेलं लेखन जे असतं ते अतिशय उच्च दर्जाचं श्रेष्ठ प्रतीचं मानलं जातं. शब्दांचा कोश आपण प्रमाण मानत असलो तरी सुद्धा ललित लेखनामध्ये शब्द केवळ ज्ञान देण्यासाठी नसतात तर कवींचा, लेखकांचा अनुभव सांगण्यासाठी असतात. आणि त्यामुळे त्या अनुभवाचा परीघ वाढवण्यासाठी म्हणजे त्यांच्या अभिव्यक्तीची कक्षा वाढवण्यासाठी केवळ वाच्यार्थाचा वापर करून चालत नाही तर लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ जो आहे त्याचा वापर करणं अतिशय आवश्यक ठरतं. त्यानंतर लेखक किंवा कवी यांना शब्दांचा पलीकडचा जो भाव अभिप्रेत असतो तो भाव व्यक्त करण्यासाठी लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ यांची अतिशय मोलाची मदत होत असते. आणि मूळ भावार्थाशी संलग्न अर्थ व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपल्याला लक्षणा आणि व्यंजना या शक्ती उपयुक्त ठरतात. लेखकांच्या, कवींच्या भावच्छटा व्यक्त करण्यासाठी म्हणजे लेखक किंवा कवीला नेमकं काय म्हणायचं आहे ते वाच्यार्था व्यतिरिक्त आपल्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर लक्षणा आणि व्यंजना या शब्दशक्ती अतिशय उपयुक्त ठरतात. आणि काव्यात व्यंग्यार्थामुळे सूचकता आणि अधिक परिणामकारकता साधता येते. काव्य किंवा असं लेखन जे आहे ते अतिशय श्रेष्ठ दर्जाचं ठरतं आणि त्यामुळे त्या काव्याचा आस्वाद घेण्यासाठी किंवा तसल्या प्रकारचं साहित्य निर्माण करण्यासाठी दोनही गोष्टींसाठी आपल्याला शब्दाच्या तीनही शक्तींची अभिधा, लक्षणा आणि व्यंजना यांची चांगल्या रीतीने ओळख असणं, त्यांचं ज्ञान असणं अतिशय आवश्यक ठरतं. पण उदाहरणं बघूयात आता अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या शक्तींची. अभिधा शक्तीचं पहिलं उदाहरण आहे राम एक राजा होता. यालाच आपल्याला लक्षणेमध्ये परिवर्तित करायचं असेल तर ते होणार यात काही राम नाही. आणि व्यंजना शक्तीच्या साह्याने आपण वाक्य तयार करू शकतो त्याने राम म्हटले.
म्हणजे या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की राम एक राजा होता, या ठिकाणी त्यातला वाच्यार्थ आपल्याला कळतो आहे. यात काही राम नाही मध्ये राम नाही म्हणजे अर्थ नाही असा अर्थ व्यक्त होतोय, याचा मूळ अर्थाशी काही संबंध नाही, त्यामुळे इथे मुख्यार्थाला बाधा आलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. दुसराच अर्थ इथे सूचित झालेला आहे आणि त्याने राम म्हटले या ठिकाणी व्यंग्यार्थ व्यक्त असा होतो की मुख्यार्थाला बाधा येत नाही, कारण राम म्हणणं म्हणजे परमेश्वराचं नाव घेणं आणि सहसा मरताना मुखी परमेश्वराचं नाव असावं हा प्राचीन संकेत असल्यामुळे या ठिकाणी मुख्यार्थाला बाधा न येता दुसरा अर्थ सूचित होतो आणि त्यामुळे या ठिकाणी व्यंजना ही शक्ती आहे. आणखी काही उदाहरण आपण पाहूयात. अभिधा शक्तीचं उदाहरण आहे, तलावात भरपूर पाणी आहे. लक्षणा, आता अभिधा लक्षणा व्यंजनाचं आपण स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे पाहिलेलं आहे, त्यामुळे मी आता उदाहरणं जरा लवकर सांगते. तलावात भरपूर पाणी आहे, यातून वाच्यार्थ व्यक्त होतो, त्यामुळे ही अभिधा शक्ती आहे आणि हा वाच्यार्थ आहे. त्याच्या डोळ्यांतील पाणी आटले, या ठिकाणी लक्षार्थ व्यक्त होतोय, त्यामुळे लक्षणा ही शक्ती आहे. लाथ मारेल तिथे पाणी काढेल, या ठिकाणी व्यंग्यार्थ सूचित होतो, त्यामुळे व्यंजना ही शक्ती आहे. नंतरचं उदाहरण बघूयात. ही वाट डोंगरगावची आहे, या ठिकाणी वाच्यार्थ व्यक्त होतोय आणि अभिधा शक्ती आहे. त्यावेळी माझी वाट लागली, या ठिकाणी मूळ वाट या शब्दाचा काहीही संबंध नाही इथे, म्हणजे मुख्यार्थाला बाधा आलेली आहे, दुसराच अर्थ सूचित झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लक्षार्थ आहे आणि तो व्यक्त करणारी लक्षणा शक्ती आहे. आपणच आपली वाट निर्माण करावी, या ठिकाणी आपली वाट निर्माण करणं, यातून मुख्यार्थाला बाधा तर येत नाही, वाट हा मुख्य अर्थ तर राहतोच, मात्र दुसरा आपली वाट तयार करणं हा वेगळा अर्थ सूचित होतो, त्यामुळे या ठिकाणी व्यंग्यार्थ व्यक्त होतो आणि ही शक्ती आहे हा अर्थ व्यक्त करणारी ही शक्ती आहे व्यंजना. नेक्स्ट पुढलं उदाहरण आपण बघूयात. बांगड्या रंगीत असतात, हे अभिधा शक्तीचं उदाहरण आहे. पानिपतावर 1.25 बांगडी फुटली, बांगडी फुटणं म्हणजे वैधव्य येणं हा अर्थ इथे, म्हणजे मुख्यार्थाला इथे बाधा आलेली आहे आणि त्यामुळे इथे लक्षणा ही शक्ती आहे. आणि अखेर येते निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण, या ठिकाणी कंकण म्हणजे बांगडी आणि व्रत म्हणजे बांगडी धारण करणं, कंकण धारण करणं हे सतीचं व्रत पूर्वी मानलं जात असे आणि त्यामुळे कंकण म्हणजे बांगडी म्हणजे व्रत हे अशा प्रकारे मुख्यार्थाला बाधा न येता दुसरा अर्थ सूचित इथे केला गेलेला आहे आणि त्यामुळे ही व्यंजना शक्ती आहे आणि हा व्यंग्यार्थ आहे. पुढलं उदाहरण आहे. मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो, इथे सरळ अर्थ व्यक्त होतो, त्यामुळे हा वाच्यार्थ आहे आणि हा अर्थ व्यक्त करणारी अभिधा शक्ती आहे. दुसरं उदाहरण आहे लक्षणा शक्तीचं. सूर्य अस्ताला गेला, या ठिकाणी लक्षार्थ व्यक्त होतोय, त्यामुळे लक्षणा शक्ती आहे. आणि त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला, इथे सुद्धा व्यंग्यार्थ व्यक्त झालेला आहे, मुख्यार्थाला बाधा न येता दुसरा अर्थ व्यक्त झालेला आहे, त्यामुळे व्यंजना ही शक्ती इथे शब्दशक्ती इथे कार्य करते. अशा पद्धतीने अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या 3 शब्दशक्तींची आपण ओळख करून घेतलेली आहे. उदाहरण आपण या शब्दशक्ती शिकलेलो आहोत, त्यामुळे आता आपण कृती करूयात. पहिली कृती आहे सूचनेनुसार सोडवा. मी वि.स. खांडेकर वाचले या वाक्यातील लक्षार्थ जो आहे तो काय आहे? मी वि.स. खांडेकर यांना पाहिले, मी वि.स. खांडेकर यांच्याशी बोललो आणि मी वि.स. खांडेकर यांचे साहित्य वाचले, या 3 पैकी कुठला अर्थ आहे? अर्थातच त्यांचं साहित्य वाचलं. खांडेकर वाचले म्हणजे त्यांचं साहित्य वाचलं असा अर्थ आहे. त्यानंतर मूळ शब्दशक्ती किती आहेत? 1, 4 की 3? आताच आपण पाहिले अभिधा, लक्षणा, व्यंजना 3. तिसरी कृती आहे निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते, या ठिकाणी या वाक्यामध्ये शब्दशक्ती कोणती आहे? व्यंजना. कारण कावळे जसे सतत कावकाव करत असतात त्याप्रमाणे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये भाषणांची इतकी रेलचेल असते, कावळ्यांनी कावकाव केल्यासारखं आपल्याला वाटायला लागतं, सगळीकडे नुसता आवाज असतो, त्यामुळे या ठिकाणी मुख्यार्थाला बाधा न येता सुद्धा वेगळा अर्थ व्यक्त झालेला आहे आणि त्यामुळे इथे व्यंजना ही शब्दशक्ती आहे. आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे, या वाक्यामध्ये कोल्हा या शब्दातून कोणता लक्षार्थ व्यक्त होतो? जंगलातील धूर्त प्राणी नाही, मळ्यातील मका खाणारा प्राणी हा पण अर्थ व्यक्त होत नाही, तर धूर्त माणसे, आपल्या अवतीभोवती वावरणारी कोल्ह्यासारखी धूर्त माणसे हा अर्थ इथे व्यक्त होतो. पुढलं उदाहरण आहे घरावरून मिरवणूक गेली, या ठिकाणी शब्दशक्ती कोणती? आपण मगाशीच पाहिलं घरावरून हत्ती गेला या उदाहरणामध्ये की लक्षणा या शक्तीने लक्षार्थ आपण लक्षात घेतो की घरावरून म्हणजे काय? घराच्या समोरून,
त्यामुळे इथे लक्षणा ही शब्दशक्ती आहे. पुढलं उदाहरण आहे, मी एक लांडगा पाहिला. या वाक्यामध्ये कुठली शब्दशक्ती आहे? आपल्या लक्षात वाच्यार्थ येतो. लांडगा नावाचा प्राणी आपल्या डोळ्यासमोर येतो, त्यामुळे या ठिकाणी अर्थातच अभिधा शक्ती आहे. पुढलं उदाहरण आहे कृतीमधलं, समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत. या वाक्यामध्ये काय शब्दशक्ती आहे? या वाक्यामध्ये व्यंजना ही शब्दशक्ती आहे. याचं कारण असं आहे, आपण म्हणतो ना सापाला दूध पाजलं तरी त्याचं विषच होतं. म्हणजे साप हा अविश्वसनीय प्राणी आहे, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवू नये. बाबा पुता केलं म्हणून तो आपल्याला चावणार नाही, आपल्याला दंश करणारच नाही असं नाही, असं आपण सापाबद्दल म्हणत असतो. म्हणजेच समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत. या ठिकाणी काय होतंय, साप हा मुख्यार्थ जो आहे त्याला बाधा न येता सापासारखे अविश्वसनीय लोक जे आहेत तो अर्थ आपण घेतो. म्हणजे मुख्य अर्थाला बाधा न येता वेगळा अर्थ आपण घेतो, त्याच्याशी संबंध असलेला वेगळा अर्थ, आणि त्यामुळे या ठिकाणी व्यंग्यार्थ सूचित होतो आणि तो व्यक्त करणारी इथे शब्दशक्ती आहे व्यंजना. त्यानंतर पुढे आपल्याला आणखी काही कृती दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला पहिली कृती त्यातली अशी आहे की शब्दशक्ती आपल्याला ओळखायची आहे. मी निबंध लिहिला हे वाक्य आहे. यामध्ये शब्दशक्ती अभिधा आहे अर्थातच, कारण वाच्यार्थ आपल्या लक्षात येतोय आणि वाच्यार्थ व्यक्त करणारा शब्द आहे निबंध. दुसरं वाक्य आहे, त्याच्या मनात काहूर माजले. या ठिकाणी लक्षणा ही शब्दशक्ती आहे आणि काहूर माजणे हा लक्षार्थ व्यक्त करणारा शब्द आहे. पुढलं वाक्य आहे, ताजमहाल सुंदर आहे. या ठिकाणी अर्थातच वाच्यार्थ समोर येतोय, त्यामुळे अभिधा ही शब्दशक्ती आहे आणि ताजमहाल हा शब्द तो वाच्यार्थ व्यक्त करतोय. पुढलं वाक्य आहे, फारच शहाणी आहेस तू. या ठिकाणी व्यंजना ही शब्दशक्ती आहे, कारण शहाणी या शब्दातून वाच्यार्थाबरोबर म्हणजे मूळ अर्थाला बाधा न येता आपण त्यातून सूचित होणारा स्वतःला खूप हुशार समजणारी हा एक अर्थ त्यातून घेत असतो आणि त्यामुळे मुख्य अर्थाला बाधा न येता वेगळा अर्थ सूचित इथे होत असल्यामुळे इथे व्यंजना ही शब्दशक्ती आहे आणि शहाणी या शब्दातून हा व्यंग्यार्थ व्यक्त होतोय. पुढलं उदाहरण आहे, हा किल्ला बुलंद आहे. या ठिकाणी वाच्यार्थ लक्षात येतोय, सरळ सोपा अर्थ लक्षात येतोय, त्यामुळे अभिधा ही शब्दशक्ती आहे आणि किल्ला या शब्दातून वाच्यार्थ व्यक्त होतोय. त्यानंतर पुढली कृती आहे, शब्दशक्तीनुसार शब्द आणि वाक्य लिहायचंय. अभिधा ही शब्दशक्ती आपल्याला दिलेली आहे, शब्द आपल्याला लिहायचा आहे आणि वाक्य लिहायचंय. तर आपण घेऊया चित्र हा शब्द आणि वाक्य तयार करू, तो चित्र काढतो, यातून सरळ सोपा अर्थ व्यक्त होतो, वाच्यार्थ व्यक्त होतो, म्हणून अभिधा ही शक्ती आहे. त्यानंतर लक्षणा ही शब्दशक्ती व्यक्त करणारा आपल्याला शब्द आणि वाक्य लिहायचंय. आपण चित्र हाच शब्द घेऊयात. तर चित्र हा मुख्यार्थ आणि त्याला लक्षणा असल्यामुळे त्याला बाधा आलेली असायला पाहिजे आणि दुसराच अर्थ त्यातून व्यक्त झाला पाहिजे असं वाक्य आपल्याला तयार करायचंय. तर ते वाक्य असं घेऊयात आपण, त्याच्या डोळ्यासमोर ते चित्र आजही हुबेहूब उभे राहते. या ठिकाणी ते चित्र यातून आपल्याला तो प्रसंग हा अर्थ व्यक्त करायचा आहे. त्याच्या डोळ्यासमोर ते चित्र आजही हुबेहूब उभे राहते, म्हणजे तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहतो असं आपल्याला म्हणायचंय. म्हणजे चित्र या शब्दाचा मुख्यार्थ जो आहे, मूळ अर्थ जो आहे त्याला बाधा येते आणि प्रसंग हा दुसराच अर्थ इथे सूचित होतो, त्यामुळे इथे लक्षणा ही शब्दशक्ती आहे. त्यानंतर व्यंजना ही शब्दशक्ती असलेला शब्द किंवा वाक्य आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी. तर गाय हा जो शब्द आहे याच्या साह्याने आपण व्यंजना शक्तीचं उदाहरण पाहू. तिचा स्वभाव गायीसारखा आहे. या ठिकाणी काय होतंय, गाय या मुख्यार्थाला बाधा न येता गरीब, सहनशील असा प्राणी असा अर्थ आपण इथे घेतो. म्हणजे मुख्यार्थाला बाधा न येता त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ आपण इथे घेतोय आणि त्यामुळे या ठिकाणी या वाक्यामध्ये तिचा स्वभाव गायीसारखा या वाक्यामध्ये व्यंजना ही शब्दशक्ती आहे आणि गाय हा शब्द हा व्यंग्यार्थ व्यक्त करतो आहे. आता आपण पुढल्या कृतीकडे वळूयात. पुढली कृती अशी आहे, शब्दशक्तीनुसार तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्या तक्त्यामध्ये पहिला जो शब्द आहे तो आपल्याला दिलेला आहे सिंह. आपल्याला याच्या साह्याने एक वाक्य तयार करायचं आणि त्यात कोणती शक्ती आहे ते लिहायचंय. मी एक सिंह पाहिला. या वाक्यातून काय होतंय, वाच्यार्थ व्यक्त होतोय, त्यामुळे इथे कुठली शक्ती आहे, अर्थातच अभिधा शक्ती आहे. त्यानंतर दुसरं जे उदाहरण आहे त्यात त्यांनी इथे आपल्याला शब्द दिलेला आहे, म्हणजे शब्द नाही शब्दशक्ती दिलेली आहे. लक्षणा ही शब्दशक्ती दिलेली आहे आणि आपल्याला ती शब्दशक्ती व्यक्त होईल अशा प्रकारचा शब्द आणि वाक्य तयार करायचंय. तर गहू हा शब्द आपण जर घेतला तर त्यातून आम्ही गहू खातो हे वाक्य त्याच्या साह्याने आपल्याला तयार करता येतं. आता इथे आम्ही गहू खातो म्हणजे अक्षरशः गहू खातो का, नाही. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं, गहू या शब्दाच्या मुख्यार्थाला बाधा आलेली आहे आणि आपण दुसराच अर्थ घेतोय. म्हणजे गहू
हा अर्थ न घेता गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या पोळ्या, कणकेपासून तयार केलेल्या पोळ्या असा आपण अर्थ इथे घेतोय. म्हणजे मुख्य अर्थाला बाधा येऊन वेगळाच अर्थ इथे आपण ग्रहण केलेला आहे. त्यामुळे इथे काय झालेलं आहे, लक्षणा ही शब्दशक्ती कार्यरत आहे. त्यानंतर वाक्य आपल्याला देण्यात आलेले आहे, त्यातून आपल्याला शब्दशक्ती ओळखायची आणि ती शब्दशक्ती जो अर्थ व्यक्त करते तो शब्द सांगायचा आहे आपल्याला. वाक्य असं आहे, पांढरे ते सारेच बगळे नसतात. यातून आपल्याला शब्दशक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी व्यंजना ही शब्दशक्ती आहे, कारण बगळे हा जो शब्द आहे तो व्यंग्यार्थ इथे व्यक्त करतो आणि त्यामुळे इथे व्यंजना ही शब्दशक्ती कार्यरत आहे असं आपल्या लक्षात येतं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या प्रकरणातल्या कृतींसहित, उदाहरणांसहित अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या 3 शब्दशक्तींची ओळख करून घेतलेली आहे. ती ओळख तुम्हाला चांगल्या प्रकारे झाली असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद.